मित्रांनो, आपल्याला माहित आहे की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून जवळजवळ 5,000 घराची सोडत जाहीर केली जाणार असल्याचं म्हाडाकडून सांगण्यात आलेलं आहे. आता ही जी काही योजना येणार आहे मित्रांनो, ती मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध होणार आहेत. आता याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की नेमका ही जाहिरात कधी देणार आहे, घरे कुठे असणार आहेत, किंमत काय असणार आहे किंवा लोकॅलिटी कशी असणार आहे, या संदर्भात जसे अपडेट मिळतील तसे तशी माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. आणि आतापर्यंत ज्या काही सोडती झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जे काही नियम केले होते, ज्या काही अटी होत्या त्या आता काही प्रमाणात शिथिल केल्या जात आहेत किंवा त्या पद्धतीमध्ये बदल केला जात आहे. आपल्याला माहित आहे की जी काही मुंबईची लॉटरी 5,000 घरांची मुंबईची लॉटरी येणार आहे त्यामध्ये 3,000 घरे ही अंडर कन्स्ट्रक्शन असणार आहे. म्हणजे 3 ते 3,500 घरे ही अंडर कन्स्ट्रक्शन असणार आहेत, अर्थातच बांधकाम सुरू असलेली असणार आहेत. आणि म्हणून कुठेतरी हेच बांधकाम सुरू असलेल्या घरांसाठी नेमका पेमेंट शेड्यूलसाठी म्हाडाने नवीन योजना जाहीर केलेली आहे. त्याला ॲडव्हान्स कॉन्ट्रीब्युशन स्कीम्स, आगाऊ योगदान योजना असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि याच योजनेअंतर्गत ही म्हाडाची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. नेमकं ही योजना काय आहे आणि या योजनेअंतर्गत काय काय नियम ठरवण्यात आलेले आहेत किंवा पेमेंट शेड्यूल काय काय ठरवण्यात येणार आहे या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता जी काही आगाऊ योगदान योजना, ज्याला ॲडव्हान्स कॉन्ट्रीब्युशन स्कीम, ही स्कीम अशी आहे की ज्यामध्ये अंडर कन्स्ट्रक्शन घरे ही लॉटरीमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत. आणि अंडर कन्स्ट्रक्शन घरे याचाच अर्थ असा की जी घरे 2028 मध्ये आणि 19 मध्ये तयार होणार आहेत, अर्थात सोडत जरी आता झाली तरी तुमची घरे 2028 किंवा 29 मध्येच मिळणार आहेत. मग आतापर्यंत जो काही म्हाडाचा नियम होता मित्रांनो, त्याच्यामध्ये जोपर्यंत घरे बांधून तयार होत नाहीत, जोपर्यंत ओशी येत नव्हती, तोपर्यंत फक्त अनामत रक्कम म्हाडाकडे जमा राहत होती. आणि घरे बांधून तयार झाल्यानंतर ओसी आल्यानंतरच जे काही घराची किंमत आहे ती भरावयास लागत होती. म्हणजे काय तर घरे तयार झाल्यानंतरच ते अर्जदारांना घरांची किंमत भरावी लागत होती. तोपर्यंत जो काही कालावधी लागत होता तो कालावधी तसाच राहत होता, त्याच्यामध्ये काही बदल केले जात नव्हते. इथे मात्र आता काही प्रमाणात बदल केले जाणार आहेत. खाजगी विकासकांच्या धर्तीवर, प्रायव्हेट बिल्डरच्या धर्तीवर कुठेतरी हा नियम लागू करण्यात आलेला आहे. आता इथे काय करण्यात आले मित्रांनो की काही टप्प्यामध्ये तुम्हाला ही रक्कम भरावी लागणार आहे. लॉटरी झाल्यानंतर काही टप्पे ठरवले जातील, ते टप्पे सुद्धा मी सांगणार आहे. आणि त्या टप्प्यानुसारच तुम्हाला या घरांचं पेमेंट करायचं, या घरासाठी तुम्हाला जे किंमत आहे ती भरायची आहे. त्याच्यात असं सांगण्यात आलेलं की मित्रांनो, ही जी काही योजना आहे ही आता प्रथमच म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी लागू केली जाणार आहे. कारण मुंबईतील घरांची संख्या वाढवण्यासाठी या अंडर कन्स्ट्रक्शन घराचा समावेश लॉटरीमध्ये करणं अतिशय आवश्यक ठरणार आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, सन 2023 मध्ये म्हणजे तब्बल 4 वर्षानंतर लॉटरी आली होती. म्हणजे 19 नंतर 23 मध्ये डायरेक्ट लॉटरी आली होती, 24 मध्ये लॉटरी आली होती, 25 मध्ये लॉटरी आली नाही, अर्थात मुंबई मंडळाची म्हणतो मी. आणि म्हणून कुठेतरी आता अनेक अर्जदार नाराज आहेत आणि त्यांची ती नाराजी दूर करण्यासाठी कुठेतरी आता म्हाडाकडून प्रयत्न केले जात आहेत. म्हणून आता या लॉटरीमध्ये तब्बल 5,000 घरांची तयारी कुठेतरी सुरू आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत त्याचं डेटा कलेक्शन करण्याचं काम सध्या सुरू आहे. आता जे काही आगाऊ तुम्हाला रक्कम भरायची ती 5 हप्त्यामध्ये भरली जाईल असं तरी कुठेतरी आता सध्या तात्पुरत्या स्वरूपात सांगितलं जात आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे जे टप्पे दिलेत, मी तुम्हाला टप्पे वाचून दाखवतो. जर समजा एखादी 20 मजल्याची इमारत असेल तर त्या 20 मजल्याच्या इमारतीचं पायाचं काम झालं असेल, प्लिनचं काम झालं असेल तर तुम्हाला 20% रक्कम भरावी लागणार आहे. पहिला टप्पा झाला. दुसरा टप्पा, ती रक्कम भरल्यानंतर जेव्हा ती इमारत 7 मजल्यापर्यंत जाईल, 7व्या मजल्यापर्यंत काम होईल, तेव्हा मात्र तुम्हाला 20% रक्कम भरायची आहे. त्याच्यानंतर जेव्हा ती इमारत 14व्या मजल्यापर्यंत जाईल, 14व्या मजल्याला गेल्यानंतर तुम्हाला परत 20% रक्कम भरायची आहे. तिसरा हप्ता झाला. चौथा हप्ता 21व्या मजला झाल्याच्या नंतर, 21व्या मजल्याचं काम झाल्याच्या नंतर तुम्हाला किंवा 20व्या मजल्याचं काम झाल्यानंतर तुम्हाला 20% रक्कम भरायची आहे. 4 हप्ते झाले. 5वा हप्ता कधी आहे तर जेव्हा तुम्हाला अलॉटमेंट लेटर येईल, जेव्हा तुमचं पोझिशन होईल, पोझिशनची तयारी होईल किंवा ओसी येईल, तेव्हाच तुम्हाला उर्वरित 20% रक्कम भरून ताबा घ्यावा लागणार आहेत. असे 5 टप्पे सध्या तरी सांगितलेत मित्रांनो, जे सध्या तात्पुरत्या स्वरूपात सांगितलेत. कदाचित याच्यामध्ये काही बदल केले जाऊ शकतात, पण या घराचा ताबा तुम्हाला 2028 ते 29 पर्यंतच मिळणार आहे, लवकर मिळणार नाही.
तिथेच काही घरे तयार असणार आहेत. तयार घरांसाठी जो काही नॉर्मल रूल आहे 25% आणि 100% तोच लागू असणार आहे. पण जे अंडर कन्स्ट्रक्शन घरासाठीच हा नियम लागू केला जाणार आहे. याच्यामध्ये ही जी बातमी आहे दिनांक 25 फेब्रुवारीच्या सकाळ वृत्तपत्रामध्ये आलेली आहे. म्हाडाची 3500 ॲडव्हान्स घरे आगामी लॉटरी समावेश मध्यम उत्पन्न गटाला दिला. आता याच्यात मध्यम उत्पन्न गटाचे घरे जास्त असतील, अल्प उत्पन्न गटाच्या घरांना जास्त वाव नाहीये. फक्त LIG, MIG आणि HIG ह्या 3 उत्पन्न गटासाठी जास्त घरे असतील असं कुठेतरी बोललं जात आहे. त्याच्यामुळे EWS उत्पन्न गटातील अर्जदार इथे नक्कीच नाराज होऊ शकतात. कोठे किती घरे आहेत इथे या माहितीनुसार पत्रचाळ गोरेगाव या ठिकाणी 2950 म्हणजे 3000 घरे असणार आहेत. कन्नवर आणि प्रत्येक या ठिकाणी 600 घरे असणार आहेत जी या अंडर कन्स्ट्रक्शन स्कीम मध्ये उपलब्ध केली जाणार आहेत. आता ही तात्पुरती माहिती मिळते मित्रांनो, हे आकडे वारंवार बदलत आहेत. याचं काय सांगितलं बघा, आतापर्यंत तयार घरांची लॉटरी काढणारे म्हाडा आता ॲडव्हान्स कॉन्ट्रिब्युशन स्कीम्स अंतर्गत घरे उभारणार आहे. त्यामध्ये गोरेगाव पत्राचाळ, विक्रोळी, कन्नमवार नगर आणि प्रत्यक्षनगर सायन 3 ठिकाणी तब्बल 3500 घरे असणार आहेत. म्हाडाकडून लवकरच काढल्या जाणाऱ्या लॉटरीत या घराचा समावेश केला जाणार आहे. ही घरे असलेल्या प्रकल्पांना आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या असून प्राथमिक स्तरावर काम सुरू झाले आहे. बघा, प्राथमिक स्तरावर काम सुरू झालेले आहे. सध्या ज्या इमारतीची कामे अंतिम टप्प्यात झाली आहेत त्या घरांचा लॉटरीत समावेश केला जातो. पण म्हाडाकडे मुंबईत पुरेशी तयार घरे नसल्याने किंवा उपलब्ध नाहीत. त्यामुळे मार्च एप्रिल मुंबई मंडळाकडून काढल्या जाणाऱ्या लॉटरीत ॲडव्हान्स कॉन्ट्रिब्युशन स्कीम अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या घरांचा समावेश असणार आहे. याच्यामध्ये गोरेगावचं सांगितलं की 2950 गोरेगावला असणार आहेत, जे त्याच्यामध्ये उच्च उत्पन्न गटाचे 250 असणार आहेत गोरेगावला, आणि मध्यम उत्पन्न गटाची 1700 आणि LIG उत्पन्न गटाची 1000 घरे असणार आहेत. कन्नमवार या ठिकाणी प्रत्येक 600 घरे असतील मित्रांनो. ही यातली बहुतांश घरे ही MIG उत्पन्न गटासाठी असतील असे कुठेतरी बोललं जात आहे. आता याच्यापूर्वी जी काही माहिती मिळाली होती आपल्याला त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं तुम्ही तेही मी तुम्हाला दाखवतो. कुठे किती घरे, आता ही काही दिवसापूर्वी लोकसत्तामध्ये बातमी आली होती. विक्रोळी, कन्नमवार नगर येथे अंदाजे 1300 घरांचे काम सुरू असून त्यापैकी केवळ 84 घरे तयार आहेत. फक्त 84 घरे तयार आहेत. त्याच्यापैकी प्रत्यक्षनगर मधील अंदाजे 500 घरे, तर गोरेगाव, सिद्धार्थनगर, पत्राचाळ येथील अंदाजे 2500 घरांची कामे सुरू आहेत. आता हे सगळे 3 ठिकाणी 3 मेजर ठिकाण आहेत. एक आहे गोरेगाव पत्राचाळ, दुसरा आहे प्रत्यक्षनगर सायन, तिसरा आहे कन्नमवार नगर विक्रोळी. 3 ठिकाणी घरांचं काम सुरू आहे. कन्नमवार नगर मधील अंदाजे 1200 घरे ही 1 ते 1.5 वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे. म्हणजे जे काही ही सगळी घरे मित्रांनो 2 वर्षामध्ये पूर्ण होतील, 1.5 ते 2 वर्षात. तर पत्राचाळीतील घरे 2019 मध्ये पूर्ण होणार आहेत. पत्राचाळीला खूप वेळ आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये तिथे 29 पर्यंत घरे तयार होतील. या घरांचा सोडतीत समावेश करण्यासाठी काही बदल करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. आता या घरांचा समावेश करण्यासाठी काही नियमात बदल केले जाणार आहेत, काही काम सुरू आहे मित्रांनो. म्हाडाचं अजून ते फायनल झालेलं नाही. त्या बदलानुसार विकासकाप्रमाणे विजेत्याकडून घराची रक्कम वसूल केली जाणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे जे काही ठिकाणं सांगितले मित्रांनो ही सगळी अंडर कन्स्ट्रक्शन घराच्या संदर्भात बोलतोय. काही घरे तयार सुद्धा आहेत. आता महत्त्वाचं, ज्यांना या लॉटरीसाठी अर्ज करायचे असतील तर नक्कीच तुम्ही आतापासून तयारी करा. तुमचे डॉक्युमेंट्स प्रॉपर आहेत का, तुमची अनामत रक्कम किती असणार आहे, अनामत रक्कम आपल्याला माहिती मित्रांनो. मागील जर विचार केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला EWS उत्पन्न गटासाठी 25,000, LIG उत्पन्न गटासाठी 50,000, MIG साठी 75 आणि HIG साठी 1 लाख. ह्याच्यामध्ये कदाचित वाढ केली जाऊ शकते, चेंजेस केले जाऊ शकतात जर नियमात बदल केले जात असतील तर. दुसरा आहे की एक नियम होता की जे घर विकण्याची अट आहे 5 वर्ष ती काढून टाकली जाणार आहे असं बोललं जात असलं तरी अद्याप त्याच्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही. फक्त भाड्याने पण ही घरे देऊ शकतो. यासाठी महत्त्वाचं म्हणजे या घरांची तयारी करण्यासाठी, या लॉटरीत आगामी लॉटरीची तयारी करण्यासाठी तुमच्याकडे तुमचं स्वतःचं आणि तुमच्या जोडीदाराचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे. तुमच्या स्वतःचं आणि जोडीदाराचं पती-पत्नीचं पॅन कार्ड असणं आवश्यक आहे. तुमचं उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे जे तहसीलचा असेल. तहसीलचा उत्पन्नाचा दाखला नसेल, तुम्ही वर्किंग असाल तर ITR रिटर्न तुमचं आवश्यक आहे. त्याशिवाय डोमिसाईल सर्टिफिकेट अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्याच्याशिवाय तुमचं डिजी लॉकरमध्ये सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून ठेवा. तुमचे जे काही इतर राखीव प्रवर्ग आहेत, SC, ST, NTD किंवा विशेष प्रवर्ग आहेत, हँडिकॅप असेल किंवा तुमचं फ्रीडम फायटर असेल, माजी सैनिक असेल तर अशाही बाबतीत तुम्ही तुमची सर्टिफिकेट तयार ठेवा जेणेकरून वेळेवर तुमची धावपळ होणार नाही. तर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो याच्यापैकी आपण काही ठिकाणी भेट दिलेली आहेत. आपण पत्राचाळ गोरेगाव याही ठिकाणी आपण भेट दिलेली आहे. तेथील व्हिज्युअल्स मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा प्रकारचं तिथे काम सुरू आहे. काही घरे गोरेगावची तयार सुद्धा असणार आहेत. तिथे सुद्धा काही घरे रेडी टू मूव्ह आहेत मित्रांनो. काही घरे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. प्रत्यक्षनगर साईन येथील तुम्ही पाहू शकता व्हिज्युअल्स. तिथे सुद्धा घरांचं काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सध्या 3 टावरचं काम सुरू आहे. 3 टावरचं काम ऑलरेडी बऱ्याचपैकी झालेलं आहे. आणि 4थ्या टावरचं सुद्धा काम लवकरच केलं जाणार आहे, त्याचंही सुरुवात केलेली आहे. कन्नमवार विक्रोळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप प्रशस्त आणि मोठा प्रोजेक्ट आहे. त्या ठिकाणी सुद्धा 2 BHKची घरे उपलब्ध केली जाणार आहेत. आणि ही घरे मित्रांनो अतिशय सुसज्ज अशी असणार आहेत. सगळ्या फॅसिलिटीज अमेनिटीज तिथे उपलब्ध केल्या जातील असे कुठेतरी बोललं जात आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्या प्रकल्पाची माहिती साईटवरती जाऊन
माहिती घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.